नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत आंबट, गोड, चविष्ट असा कैरीचा चित्रान्ना. अगदी झटपट तयार होतो आणि चवीला अगदी अप्रतिम लागतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. सगळ्यात अगोदर मी 1 वाटी बासमती तांदूळ कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला आहे. शिजवलेला भात या प्रकारे पूर्ण मोकळा करून घ्यायचा. तुम्ही इथे ताजा भात वापरू शकता किंवा शिळा भात जरी वापरला तरी चालू शकतं. त्यानंतर एक कच्ची कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी आहे, जी आंबटपणाला जरा कमी असते. सगळ्यात अगोदर आपल्याला ही कैरी स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर देठाकडचा भाग काढून त्याच्यामध्ये काही चीक असेल तर काढून घ्यायचा. त्यानंतर कैरीच्या वरची जी सालं आहेत ती पूर्णपणे काढून घ्यायची. साल काढून झाल्यानंतर कैरी आपल्याला किसून घ्यायची. कैरीची वरची सालं सगळी इथे काढून घेतलेली आहेत आणि कैरी आता किसून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे कैरीचा इथे किस निघतो. या प्रकारेच आपल्याला पूर्ण कैरी किसून घ्यायची. आता इथे सगळी कैरी मी किसून घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तिखट आपल्याला किती हवं त्यानुसार इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये 3 गोटूरवाल्या मिरच्या घातल्यात, अर्धा वाटी शेंगदाणे घातलेले आहेत, अर्धा वाटी फुटाण्याची डाळ घातलेली आहेत आणि सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. हलकेसे इथे शेंगदाणे मी तेलावर तळून घेतलेले आहेत. शेंगदाणे फुटाणे तळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा मी इथे मेथी दाणा घातलेला आहे. मेथी दाणा सगळ्यात शेवटलाच आपल्याला घालायचा आहे, नाहीतर त्याचा कडवटपणा उतरतो. त्यानंतर अर्धा चमचा याच्यात हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर किसलेला इथे जो कैरी आहे आपली ती घालायची आहे आणि पूर्ण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपण चित्रांना करतो त्याच्यामुळे चित्रांनामध्ये फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे आवर्जून घातले जातात. त्याच्यामध्ये तुम्ही आवडत असेल तर हरभऱ्याची आणि उडदाची डाळसुद्धा घालून चांगली अशी तळून घेऊ शकता फोडणीमध्ये. इथे हिंग थोडा जास्त घालायचा आहे. अर्धा चमचा हिंग घातलाय त्याच्यामुळे या चित्रान्नाला चव अप्रतिम अशी येते. सगळा भात त्याच्यामध्ये आता घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि साखर 1 चमचा घातली. साखर तुम्हाला याच्यामध्ये आवडत नसेल तर स्किप करू शकता. पण आपण इथे कैरी घातलेली आहे एक, त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली तर कैरीचा जो आंबटपणाचा असतो त्याचा बॅलन्स होतो आणि चव अप्रतिम अशी येते. सगळं पुन्हा इथे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता मस्त असा हा चित्रांना दिसतोय, तेवढाच चवीला पण खूप छान लागतो. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये. मस्त आपला हा कैरीचा चित्रांना तयार झालेला आहे. दुपारच्या जेवणात किंवा डब्यासाठी, नाश्त्यासाठी कधीही तुम्ही करू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. बनवायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम असा हा पर्याय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच सोप्या चविष्ट मराठी रेसिपींसाठी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यूट्यूबवरती हाईप म्हणून पण ऑप्शन येतो. त्या हाईपवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त पॉईंट्स द्या आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा.